किल्लारी भूकंपाच्या आठवणीनं 23 वर्षांनंतरही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय। या महाप्रलयकारी भूकंपात संपूर्ण किल्लारी गाव उद्ध्वस्त झालं होतं। हजारो नागरिकांचा बळी गेला होता। आज या घटनेला 23 वर्ष झाली, पण भूकंपग्रस्तांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत। पुनर्वसनाच्या नावाखाली शासनाने बांधून दिलेल्या घरांना तडे गेलेत। अनेक घरं मोडकळीला आली आहेत। व्यापाऱ्यांसाठी बांधून ठेवलेले 500हून अधिक गाळे चुकीच्या ठिकाणी बांधल्यामुळे धूळ खात पडलेत। मूलभूत सोयी सुविधांसाठी किल्लारीच्या ग्रामस्थांचा झगडा सुरू आहे। कोठ्यावर बांधतो ती चोरी जाण्याचा संभव आहे। तरी आमची पहिलं जे गाव होतं ती जवळपास शेतीच्या जवळ होतं, पण आता पुनर्वसनापासून जास्त लांब झाल्यामुळं 15 किलोमीटर आम्हाला तिथं जावं लागतंय। तरी जाण्या येण्याची आम्हाला काहीच व्यवस्था नाही। रस्त्याची अवस्था दुरावस्था आहे। हे जे गाळे बांधलेले आहेत हे जर रोडच्या साईडने बांधले असते तर सगळ्याच व्यापाऱ्यांनी ह्या गाळ्यामध्येच व्यापार केला असता। हे आता बांधल्यामुळं आमचे काही पूर्ण गैरसोयीचे गाळे हे आहेत। हे जर शासनाने नंतर आणखीन एकदा विचार करून आमचा पूर्ण विचार करून गाळे रोडच्या कडेनं बांधून देण्यात यावे। किल्लारीत पाण्याची खूप टंचाई आहे। 1.5 महिन्याला पाणी येते। आम्हाला पाणी इथून गावातून मंदिरातून टँकरने पाणी तिकडे मागून घ्यावं लागतं। त्याच्यामुळे आम्हाला घरी कामं करायला खूप अडचणी निर्माण होतात। भूकंपग्रस्तांना नोकरीत 3% आरक्षण मंजूर झालं खरं, पण त्याची अंमलबजावणी अजूनही झालेलीच नाही। किल्लारीतील भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ बांधलेल्या वास्तूंच्या सर्व फरशा अशा निखळून पडल्यात। स्मृती उद्यानाची दुरावस्था झाली आहे, तर वस्तू संग्रहालयात एकही वस्तू नसून ही वास्तू भग्नावस्थेतच आहे। जनावरं बांधण्यासाठी ही वस्तू वापरली जाते। एकूणच भूकंपग्रस्त गाव आणि इथल्या नागरिकांच्या समस्या शासन आता तरी गांभीर्याने पाहणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।